तयाचे पुरती सर्व काम राम राम नामे तुटती संसार नाही त्या एरझार योनी माळे। प्रस्तुत प्रप्तस्थळी प्रप्तप्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग विश्वगुरु संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा 4 चरणाचा। प्रस्तुत अभंगामधून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज राम नामाची महती विशद करतात। विठाला विठाला सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा समस्त ग्रामस्थ तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी एकत्रित येऊन उभा असलेला हा कीर्तन महोत्सव कोणत्या निमित्तानं हे आपणा सर्वांना ज्ञातच आहे। अखिल कोट ब्रह्मांड नायक अयोध्याधीश भगवान प्रभू रामचंद्र त्यांच्या जन्म जयंतीच्या अर्थात श्रीराम नवमीच्या या महापर्व कालावरती ही साधना आपण प्रतिवर्षी करत आलात। याही वर्षी ती साधना या ठिकाणी तो अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये होतो आहे। त्यातली ही आरंभाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली। विठाला विठाला काय आहे श्रीराम नामाचा महिमा या अभंगातून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज आपल्याला सांगतात। खरं तर हा कीर्तन सप्ताह अर्थात हा कीर्तन महोत्सव ज्या निमित्ताने या ठिकाणी होतोय श्रीराम नवमी। श्रीराम नवमी म्हणजे केवळ श्रीरामाचा प्राकट्य सोहळा प्राकट्य दिन किंवा ज्याला आपण जन्म दिवस म्हणतो एवढं बोलून संपेल का? वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर विचार केला तर संतांनी आम्हाला सांगितलंय माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर काही व्रतवैकल्य काही उपवास हे कंपल्सरी सांगितले। मग त्यामध्ये आठवड्याचा सोमवार असेल कारण भगवान शंकर हे गुरु परंपरेचे आदी असल्यामुळे सोमवार हा कंपल्सरी आहे, प्रत्येकानं करायचा तो। त्यानंतर 15 दिवसाची एकादशी असेल ही प्रत्येकानं केली पाहिजे। असं म्हटल्यानंतर काही माणसं म्हणतात आमचा मुलगा आमची मुलगी अजून लहान आहे, मोठे झाल्यानंतर करतील। मग कितवीला जातो तुमचा मुलगा? म्हटले 12वीला जातो, अजून लहान आहे। तर 12वीला जातो म्हणजे 12 आणि 5 17। शास्त्र आम्हाला असं सांगतंय 8 वर्ष वयापासून 80 वर्ष वयापर्यंत एकादशीचा उपवास शास्त्रानं कंपल्सरी केलाय। कोणत्याची गती होईल नेनो, कोणत्याची गती होईल नेनो, एकादशी व्रत सोमवार करती, एकादशी व्रत सोमवार करती, कोणत्याची गती होईल नेनो, कोणत्याची गती होईल नेनो, होईल नेनो।
आल्यानंतर तुकोबाराय म्हणतात बाबा सोमवार एकादशी ही व्रत केली पाहिजे, आणि ती करणार नसेल तर त्यांची काय गती होईल मला माहिती नाही. तुकोबाराय म्हणतात कोण त्यांची गती होईल नेनो. सोमवार कंपल्सरी आहे, एकादशी कंपल्सरी आहे, आणि 5 पर्व काल. तसं तर राधा अष्टमी ही तर खूप महत्वाचं व्रत. 1 दिवसीय राधा अष्टमीच्या व्रतामध्ये 1,00,000 एकादशांचं पुण्य मिळतं. पण किमान 15 दिवसाची एकादशी, आठवड्याचा सोमवार आणि 5 पर्व काल शास्त्रानं सांगितले. भगवान बोलले ना, उद्धवा मज्जन्म कर्म कथन मम पर्वानुमोदनम. माझे पर्व काल जो साजरे करतो, जन्माच्या दिव्य कर्म कथा जो सांगतो, ऐकतो, पर्व काल साजरे करतो, त्यांचा उद्धार होतो. पण पर्व काल म्हणजे काय हे भगवान बोलले नाही. याचा विचार नाथ महाराजांनी सांगितला. पर्व विशेष भागवत धर्मी, सिंह जयंती रामनवमी, वामन जयंती जन्माष्टमी, उत्तमोत्तमी शिवरात्र. नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, गोकुळ अष्टमी आणि उत्तमात उत्तम महाशिवरात्र. या 5 पर्व कालामध्ये उद्याचा दिवस किंवा ज्या पर्व कालावरती आपला सप्ताह सुरू आहे तो पर्व काल म्हणजे श्रीराम नवमीचा उत्सव. श्रीरामनवमीचा उत्सव. आणि मग मोठी गंमत अशी आहे, आता सांगूनच जातो, आणि इथे सांगायचं नाही तर मग कुठे सांगायचं. आणि आमच्या नामदेवरायांना नाही सांगायचं तर मग कुणाला सांगायचं. श्रीरामनवमीचा उद्याचा उपवास कसा करणार, जे असेल ते सांगायचं. म्हणजे कसा करायचा आपल्याला पुढे चर्चा करता येईल. रामाचा जन्म झाला की बोलायचं नाही, असं ठेवायचं. रामाचा जन्म झाला की जेवायचं. पर्व कालाचा उपवास एकादशी सारखा असतो, दुसऱ्या दिवशी सोडायचा. मग श्रीराम जन्माला प्रसाद काय करायचा, मग ते फ्रूट असतील, काजू असतील, बदाम असतील, हा प्रसाद आपण करू शकतो. आणि श्रीरामाचा जन्म झाला की तो जन्म उत्सव साजरा करा, पण ते व्रत मात्र दुसऱ्या दिवशी सोडायचं. अशा पद्धतीने करत जा म्हणण्यापेक्षा आपण उद्यापासून सुरुवात करूया. कारण शास्त्रानं एकादशी खूप महत्वाची सांगितली. एकादशी जर खूप महत्वाची आहे आणि श्रीरामनवमी हा जर पर्व काल असेल तर मग तो एकादशी पेक्षा ही कसा झाला. आणि एकादशी जर दुसऱ्या दिवशी सोडायची तर श्रीरामनवमी दुपारी कशी सोडता येईल. म्हणून ही सगळी दुरुस्ती आतापर्यंत काय झालं गेलं गंगेला मिळालं, पण उद्यापासून श्रीरामनवमी दुसऱ्या दिवशी सोडायची. विठाला श्रीरामांचा उद्याचा प्राकट्य सोहळा आहे, जन्म जयंतीचा सोहळा आहे, अवताराचा सोहळा आहे. त्याच्या पूर्व संध्येचं आजचं हे कीर्तन आहे. म्हणून थोडं श्रीरामांना समजून घ्यायचं. कोण आहे श्रीराम. दशावतार मालिकेमध्ये 7व्या क्रमांकाला श्रीराम आहे. दशरथ नंदन श्रीराम आहे. अयोध्याधीश श्रीराम आहे. प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये विराजमान असलेलं परमतत्व म्हणजे श्रीराम. एक महापुरुष तर बोलले,
एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में बैठा, एक राम का सकल पसारा, एक राम है जग से न्यारा. विठ्ठला विठ्ठला. हे सगळं जरी असलं, जसा सूर्य हा हजारो किरणांनी प्रकाशित होत असतो, तसे एकच श्रीराम सर्व ठिकाणी प्रकाशित झालेले. सूर्य प्रकाशक सहस्त्रदर्शनी, सूर्य प्रकाशक सर्वागती राम देहादेक, सर्वगती राम देहादेक, सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी. आणि म्हणून भगवान प्रभू रामचंद्र दशावतार मालिकेमध्ये 7व्या क्रमांकावर देवाचा अवतार आपण पाहिला तर पहिला मत्स्य अवतार, दुसरा कच्छ अवतार, तिसरा वराह, चौथा नरसिंह, 5वे वामन भगवान, 6वे परशुराम आणि 7वे श्रीराम आहे. 7वे श्रीराम आहे. या अवतार मालिकेतून देवाला जगाच्या समोर काय मांडायचंय, काय बोध या जगाला द्यायचा आहे. मोठी माणसं त्यांची छोटीशी क्रिया सुद्धा जगाला प्रबोधन करून जात असते. जग ते प्रबोधन घेईल न घेईल तो भाग वेगळा, पण भगवंताने ही अवतार मालिका अशा पद्धतीने दाखवली. काय उपदेश आहे, काय बोध आहे जगाला. आपण पहा, ही अवतार मालिका देवाची आपण पाहिली तर पहिल्यांदा देवानं माशाचा अवतार घेतला. मासा फक्त पाण्यामध्ये राहतो, पाण्याच्या बाहेर राहू शकत नाही, सीमित आहे, मर्यादित त्याचं क्षेत्र आहे. पण त्याच्या पुढचा अवतार कच्छ अवतार कासव आहे. कासव पाण्यातही राहील, प्रसंगी जमिनीवरही राहील. म्हणजे आता थोडीशी ह्या मॉडेलमध्ये काय झाली, प्रगती झाली. त्याच्या पुढे भगवान अजून वराह अवतार. आता कासवापेक्षा वराहाची शक्ती अधिक असते, अजून सुधारित मॉडेल, अजून एक प्रकारची प्रगती दिसते. आणि त्याच्या पुढे भगवान माणूस नाही झाले, पण माणसाच्या जवळ आले. नरसिंह अवतार, तोंड सिंहाचं आहे, खालचं शरीर माणसाचं आहे, माणसाच्या जवळ आले नरसिंह अवतार. आणि वामन अवतार माणूसच झाले, पण बटू वेशधारी छोटासा वामन अवतार. त्याच्या पुढे भगवान उंचे पुरे परशुराम झाले. भगवान माणसात आले, पण माणसाच्या जवळ नाही आले. परशुराम अत्यंत क्रोधिष्ट अवतार, महापराक्रमी, अत्यंत क्रोधिष्ट. माणसं जवळ जायला घाबरायची. माणसात आले, पण माणसाच्या जवळ गेले नाही. त्याच्या पुढचा 7वा अवतार राम अवतार. देव माणूस झाला, राम माणसात आले, माणसाच्या जवळ गेले. इतके जवळ गेले, अरण्यातल्या ऋषी मुनींना शोधत शोधत त्यांच्या जवळ गेले. त्या शबरीचा आश्रम शोधत शोधत तिच्या जवळ गेले. आणि म्हणून राम देव माणूस झाला. गॉड बिकम्स मॅन. कशासाठी? देव माणूस झाला. एक दिवस माणसाने देव झालं पाहिजे म्हणून. विठ्ठला आणि म्हणून ही अवतार मालिका आम्ही पाहिली तर अंधारातून प्रकाशाकडे, शून्यातून विकासाकडे, अशा प्रकारची देवाची ही अवतार मालिका आहे. देव माणूस झाला. माणसाने कधीतरी देव होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कधीतरी देव होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोण आहे श्रीराम? दशरथ नंदन आहे. मग दशरथ कोण आहे?
दश म्हणजे 10 आणि रथ म्हणजे 10 इंद्रियांचा जो रथ आहे, त्या 10 इंद्रियांच्या रथावर जे वीर आरूढ आहे ते दशरथ आहे. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय ही 10 इंद्रिय ज्यांच्या ताब्यात आहे ते दशरथ. त्यांच्या पोटी भगवान प्रभुराम. कोण आहे श्रीराम? अयोध्याधीश. अयोध्या ज्या राजधानीला कधी योद्धा मिळालाच नाही, म्हणजे ज्या राजधानीवर कुणाला स्वारी करण्याची हिंमत झाली नाही, धारिष्ट्य झालं नाही, प्रतियोद्धाच नाही, म्हणून अयोध्या. त्या अयोध्येचे सम्राट राजा दशरथ, त्याच्यानंतर श्रीराम झाले. श्रीराम कुठे प्रगट होतात? हनुमंतरायांच्या हृदयात ते प्रगट झाले. रामचंद्र प्रभू ज्या परंपरेमध्ये प्रगट झाले, ती परंपरा किती किती तेजस्वी आहे आपण पहा. रामवंशावळी आपण पाहिली तर 65व्या पिढीमध्ये रामचंद्र प्रभू प्रगट झाले. त्या सगळ्या पाठीमागच्या 64 पिढ्या पाहिल्या तर अत्यंत तेजस्वी, धर्मशील, दयाशील, पुण्यशील, महापराक्रमी अशी ती वंशावळी श्रीरामांची. मूळ नारायण विष्णू परमात्मा, त्यांच्या नाभी कमलातून भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले, त्यांच्यापासून मरीची ऋषी प्रगट झाले, त्यांच्यापासून पुढे कश्यप ऋषी प्रगट झाले, पुढे विवस्वान सूर्यदेव, पुढे श्राद्धदेव मनुराजा, इक्ष्वाकू राजा, विकुक्षी राजा, ककुत्स राजा, पृथ्वी राजा, विश्वरंध्री राजा, चंद्र राजा, युवनाश्व राजा, शाबस्त राजा, बृहदश्व राजा, धुंधुमार राजा, दृढाश्व राजा, हर्यश्व राजा, निकुंभ राजा, बरोहनाश्व राजा, कुशाश्व राजा, सेनजित राजा, युवनाश्व राजा, मांधाता राजा. मांधाता राजाची 25वी पिढी. पुढे पुरकुत्स राजा, त्रस्दस्व राजा, अनरण्य राजा, हर्यश्व राजा, अरुण राजा, त्रिबंधन राजा, सत्यव्रत राजा, हरिचंद्र राजा, रोहित राजा, हरित राजा, चंप राजा, विजय राजा, भरूक राजा, वृक राजा, बाहुक राजा, सगर राजा, असमंजस राजा, अंशुमान राजा, दिलीप राजा, भगीरथ राजा, श्रुत राजा, नाभ राजा, सिंधू द्वीप राजा, आयुतायु राजा, ऋतुपर्ण राजा, सर्वकाम राजा, सुदास राजा, सौदास राजा, अशमक राजा, मूलक राजा, दशरथ राजा. हा दशरथ वेगळा आहे. त्यांचा मुलगा पुढे ऐडवेड राजा, विश्वसह राजा, खट्टवांग राजा, दीर्घबाहू राजा, दीर्घबाहू राजाचे रघुराजा, रघुराजाचे अज राजा आणि अज राजाचे दशरथ राजा आणि दशरथ राजाचे राम राजा 65व्या पिढीमध्ये प्रगट झाले. विठाला 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 ही संपूर्ण वंशावळी, हे राजे, ही परंपरा आपण पाहिली तर अत्यंत तेजस्वी. किती तेजस्वी, किती धर्मशील आणि किती समर्पण जगताच्या प्रती होता आपण पहा. राजा भगीरथ, ते सगर राजा, त्यांचे पूर्वज. कथाभाग थोडक्यात सांगून जातो, आपल्याला पुढे जायचंय. राजसू यज्ञ करण्यासाठी सोडलेला अश्व, यज्ञ करायचा आहे, अश्व सोडलेला आहे. प्रत्येक राजाला जिंकत जिंकत त्या अश्वाने यायचं आहे. आणि असे सगळेच राजसू यज्ञ यांचे पूर्ण झाले तर आपलं पद जाईल म्हणून इंद्राला भीती वाटली आणि इंद्राने तो सगर राजाचा अश्व चोरला आणि चोरून कपिल महामुनींच्या आश्रमामध्ये नेऊन ठेवला. संपूर्ण पृथ्वी धांडाळली तरी अश्व मिळायला तयार नाही. अश्व कुठे गेला असेल? पृथ्वी तलावर दिसत नाही. याचा अर्थ जमिनीत खाली पाताळात कुणी ठेवलाय का? सगर राजाची मुलं जमीन खोदू लागली आणि खोदता खोदता इतकं खोदलं, जे खोदलं त्याला सागर हे नाव प्राप्त झालं. सगर राजाच्या मुलांनी खोदलं म्हणून त्याचं नाव सागर, म्हणून सागर. आणि मग कपिल महामुनींच्या आश्रमात गेले, पाहिले तर घोडा दिसतोय. मग मुनींनीच घोडा चोरला की काय? उगीच आपलं डोळे झाकून ध्यान करता की काय? आता केलं कुणीन आलं त्या कपिल मुनींवर. आणि म्हणून त्या कपिल मुनींना ते शिव्या देऊ लागले. कपिल मुनी ध्यानातून बाहेर आले, त्याचा क्रोध अनावर झाला. त्या डोळ्यातून क्रोधाग्नीने त्यांना पाहिलं आणि 60,000 पुत्र जागेवर भस्म झाले.
सगर राजाची दुसऱ्या पत्नीची मुलं त्यांना शोधण्यासाठी आली. माझी मुलं कुठे गेलीत, माझे भाऊ कुठे गेलेत. पाहिलं तिथे गेल्यानंतर ऋषींना नमस्कार केला. ऋषींनी सगळा कथाभाग सांगितला. असं असं झालंय. आता त्यांच्या उद्धारासाठी स्वर्गातली गंगा तर कुणी आणेल तर यांचा उद्धार होऊ शकतो. सगर राजाने तपश्चर्या केली. गंगा प्रसन्न झाली नाही. पुढे त्यांचा मुलगा, पुढे त्यांचा मुलगा, पुढे त्यांचा मुलगा, असं करत करत भगीरथ राजापर्यंत आले. राजा भगीरथानं तपश्चर्या केली आणि गंगेला प्रसन्न होईपर्यंत तो वारसा, ती परंपरा, ती जिद्द त्यांनी सोडली नाही. आमचे पंजोबा तपश्चर्या करत होते ना, म्हणून आम्ही करू. तसं वारीची परंपरा, आपली मुलं असतील, आपले नातू असतील, ही परंपरा चालू राहिली पाहिजे. राजा भगीरथानं प्रयत्न केले. गंगा प्रसन्न झाली. पुढे कथाभाग खूप मोठा आहे, एवढा आपल्याला सांगत बसायचा नाही. त्या सगर पुत्रांचा उद्धार झाला. मुद्दा असा आहे की आपल्या पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी स्वर्गातल्या गंगेलाच घेऊन यायचंय. आणि त्या योगाने, त्या गंगेच्या योगाने सगळ्या जगाचा उद्धार व्हावा, असे पूर्वज ज्या परंपरेमध्ये, त्या परंपरेमध्ये रामचंद्र प्रभूंचं प्राकट्य. राजा दिलीप. कोण होते राजा दिलीप? राजा दिलीप जर स्वर्गामध्ये इंद्रावर राक्षसांनी स्वारी केली तर इंद्राने राजा दिलीप यांना आपल्या सहकार्यासाठी, मदतीसाठी आमंत्रण द्यावं, बोलवावं, विनंती करावी. एवढा मोठा पराक्रम. आणि राजा दिलीप रथ घ्यायचे, स्वर्गात जायचे. आता स्वर्गात जाणं म्हणजे आपल्याला मेल्यानंतरच. जिवंतपणे स्वर्गात जाता येईल का? बरं, मेल्यानंतर म्हणजे मी आता एकदम बोलून गेलो, पण मेल्यानंतर सुद्धा स्वर्गातच जाईल याची पण आपलं म्हणायला कुठे पैसे लागतात. पण रामाचे पूर्वज हे जिवंतपणे स्वर्गात जायचे, इंद्राला मदत करायचे, राक्षसांचा पराभव करायचे. आणि राक्षसांचा पराभव झाला, इंद्राचं राज्य इंद्राला मिळालं. पुन्हा ते राजा दिलीप लगबगीने आता पृथ्वी तलावर आपल्या राज्यामध्ये जायचंय. आणि म्हणून खाली येत असताना रस्त्यामध्ये कामधेनू बसलेली होती. गडबडीमध्ये कामधेनूकडे लक्षच गेलं नाही. आणि कामधेनूला असं वाटलं राजाने माझ्याकडे बघितलं नाही. कामधेनूने शाप दिला, उन्मत्त झालास, माझ्या संततीची सेवा केल्याशिवाय तुला संतती होणार नाही. आणि बरेच वर्ष गेली. आता राजाला काय झालं की भानगड काही माहीतच नाही. संतती नाही म्हणून कुलगुरू वशिष्ठ ऋषी त्यांना विचारलं. त्यांनी अंतर्ज्ञानानं ओळखलं कामधेनूचा शाप आहे. म्हटले राजा, कामधेनूची मुलगी नंदिनी गाय आपल्या आश्रमात आहे, तिची सेवा कर. आणि राजा सपत्नी, राजा दिलीप, त्यांची धर्मपत्नी सुदक्षिणा त्या नंदिनीची सेवा करू लागले. शेण काढव, राजा गाईचं शेण काढावं, तिला स्नान घालावं, तिला चरण्यासाठी रानात घेऊन जावं. एक दिवस त्या कामधेनूवर अचानक सिंहाने झडप मारली. राजाने धनुष्याला बाण लावला, सोडायचा, पण गंमत अशी झाली, लीला अशी झाली, राजाचे हात जागेवर थांबले, धनुष्य चालवता येईना. शेवटी त्या सिंहाची राजा विनंती करू लागला, माझ्या गुरु माऊलीची ती गाय आहे, तिच्या बदल्यात तुला काय हवं ते घे, पण त्या गाईला सोड. सिंह म्हटला, माझं भक्ष आहे, मला भूक लागली ना, मला खा, पण माझ्या गुरुच्या गाईला धक्का लावता कामा नाही. आणि मग सिंहाने राजावर झेप मारली. राजा हात जोडून नम्रपणाने उभा आहे, इंचभर सुद्धा राजा मागे सरकला नाही. मुद्दा असा आहे का गुरुच्या सेवेसाठी गायीचं रक्षण करत असताना स्वतःच्या जीवाचंही बलिदान ज्यांनी देऊ केलं, त्या परंपरेमध्ये रामचंद्र प्रभू प्रगट झाले. थोड्याच वेळात तो सिंह अदृश्य झाला. गाय तर सरते आहे. मग त्या कामधेनू, त्या नंदिनीने सांगितलं, म्हटले राजा, मीच सिंह झाले होते तुझी परीक्षा पाहण्यासाठी. ती नंदिनी प्रसन्न झाली. वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात सायंकाळी गाय आणली. त्या गायीचं दूध, नंदिनीचं, कामधेनूचं दूध पती पत्नीला दिलं आणि त्याच्यापासून त्यांना पुत्र संतती झाली.
राजा रघु, राम ज्या परंपरेमध्ये प्रगट झाले, कोण आहे श्रीराम आणि श्रीराम कुठे प्रगट होतात हे कधीतरी आम्ही समजून घेतलं पाहिजे. कोण आहे रघुराजा? आपण राजा रावण रघुराजाकडे आला आणि काय नाही म्हटले, मला तुझ्याशी युद्ध करायचे. त्या युद्धाच्या अपेक्षेने रघुराजाकडे आला. तेव्हा रघुराजा संध्या करत होते मध्यान्नाची, दुपारी 12 वाजेची. शरयूच्या त्या तीर्थामध्ये पात्रामध्ये उभं राहून संध्या करत होते. संध्या झाली आणि रघुराजाने लोटाभर जल घेतलं, तीर्थ घेतलं आणि दक्षिण दिशेला फेकलं. रावण विचार करू लागला. रावण ब्राह्मण होता आणि नुसता नावाचा ब्राह्मण नाही, दशग्रंथी ब्राह्मण होता. पंडितांची सभा भरायची, त्याच्यात रावण भाग घ्यायचा आणि सगळ्या पंडितांना हरवून तो जिंकायचा, एवढा विद्वान होता. त्याने विचार डोकं खाजवायला सुरुवात केली. ब्राह्मणानं मध्यान्ह कालची संध्या करावी, पण संध्या झाल्यानंतर दक्षिणेला लोटाभर जल फेकायचं हे कुठल्याच ग्रंथात सांगितलेलं नाही. आणि रघुराजाने कसं केलं? राहवलं नाही. म्हटले, राजे तुम्ही संध्या केली मध्यान्ह कालची, अत्यंत सुंदर संध्या केली, पण हे लोटाभर जल दक्षिणेला फेकलं हे कुठल्या शास्त्रात सांगितलंय? म्हटलं ते म्हटले हे शास्त्रात नाही सांगितलं. म्हटले मग तुम्ही केलं ते? तुम्ही मोठे आहात. मोठ्या माणसाच्या प्रत्येक कृतीला अर्थ असतो. का केलंय सांगा मला. म्हणजे अरण्यात एक ब्राह्मण गायी चारतोय, त्यातल्या एका गायीवर सिंहाने झेप घेतली, त्याने माझा धावा केला म्हणून अभिमंत्रित करून लोटाभर जल त्या दिशेला फेकलं, सिंह मेला, गाय वाचली. आता हे रावणाला काही पटेना. रावण पुष्पक विमानामध्ये बसला, त्या अरण्यामध्ये गेला. पाहिलं तर सगळी जशी सांगितली तशी परिस्थिती होती. सिंह मेलेला आहे, गायीचं रक्षण झालं, ब्राह्मण गायी चारतो आहे. बापरे काय राजा आहे. आणि म्हणून परत आला तर मग म्हटले मी सगळी परिस्थिती पाहिली, आपल्या चरणाला वंदन आहे. आपण कशासाठी आला होता? रावण म्हटलं काही नाही, मी ज्याच्यासाठी आलो होतो आता ते न बोललेलंच बरं. मी तुमच्याशी युद्ध करायला आलो होतो, पण तुमच्या लोटाभर जलानं सिंह मरतात, तुमच्याशी युद्ध न केलेलंच बरं. रघुराजा म्हटले एवढ्यावर माझी स्तुती करू नको. ऐक, अरे माझ्याशी युद्ध करायला आला, तुझ्याकडे काय कमी आहे? सोन्याची लंका आहे. कशी आहे तुझी लंका सांगू? त्या शरयूच्या पात्रामध्ये, नदी पात्रामध्ये वाळूवर दोघे जण बसले, रघुराजा आणि रावण. रघुराजाने बोटाने त्या वाळूवर सगळ्या लंका नगरीचा नकाशा काढला. इथे तुझं राजमहाल आहे, इथे अमुक आहे, तिथे तमुक, सगळा नकाशा काढला. बरोबर आहे का? म्हटले अगदी बरोबर आहे. आणि बोलता बोलता सहज रघुराजाने त्या नकाशाचा लंकेचा एक कोपरा बोटानं पुसून टाकला. आणि उठ म्हटले, जा तुझ्या लंकेत, सगळी लंका व्यवस्थित आहे का बघून मला सांग. गेला लंकेमध्ये. रावण पाहतो तर रघुराजाने वाळूवरचा एक कोपरा लंकेचा जो पुसला होता तेवढा भाग जळून खाक झाला. असे तेजस्वी राजे ज्या परंपरेमध्ये, त्या परंपरेत रामचंद्र प्रगट झाले. विठ्ठल असे रामचंद्र प्रभू तेजस्वी परंपरेमध्ये, धर्मशील पुण्यशील महापराक्रमी परंपरेमध्ये प्रगट झाले. त्या श्रीराम नामाचा काय महिमा आहे ते श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात. राम नित्य खंड पैचिती
खंड पै चित्ती तयाचे पुरती सर्व काम किंवा तयाचे पुरती मनोरथ, दोन्ही पाठांचा अर्थ एकच आहे. त्याचे मनोरथ, त्याच्या मनातल्या ज्या इच्छा असतील सर्व इच्छा त्याच्या काय होतात, पूर्ण होतात. रामनाम नित्य अखंड पै चित्ती, राम नामाचा जप केला तर मनातले सर्व संकल्प, सर्व इच्छा, सर्व मनोरथ पूर्ण होतात. महत्वाचा प्रश्न असा आहे की भगवंताने देवाला जोडणारे शास्त्रानं सांगितलेले अनेक उपाय, अनेक मार्ग, अनेक साधन असताना सुद्धा हे राम नामाचंच साधन श्री गुरु निवृत्तीनाथांनी आज आमच्या समोर का मांडलं असेल? त्याच कारण आहे, युगपरत्वे उद्धाराचं वेगळं वेगळं साधन सांगितलं गेलं. कृते ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखैहि, द्वापारे परिचर्यानाम कलो धरी कीर्तनात, कलियुगा माझी करावे कीर्तन. भगवंताचं नामसंकीर्तन हे कलियुगातलं साधन आहे. मग कलियुगातच हे साधन का सांगितलं? त्याचं कारण भगवंताचं नाम हे रामबाण साधन आहे. मग रामबाण साधन का सांगावं लागलं? रोग जर लास्ट स्टेजला गेलेला असेल तर डॉक्टर ट्रीटमेंट देताना प्रायमरी देतात का? रामबाण ट्रीटमेंट देतात. कलियुगामध्ये एकतर आयुष्य कमी आहे. आयुष्य आपण सत्ययुगामध्ये पाहिलं तर 1,00,000 वर्षापर्यंत माणसं जगायची. त्रेतायुगामध्ये भगवंताने 1 शून्य कमी केला, 10,000 वर्ष. द्वापर युगामध्ये पुन्हा 1 शून्य काढून घेतला, 1,000 वर्ष. आणि कलियुगामध्ये पुन्हा 1 शून्य काढून घेतला, 100 वर्ष. आता भगवंताने न जाणू पुढे जाऊन अजून पुन्हा 1 शून्य काढून घेतलं. मग 10 वर्ष वयामध्ये मोबाईल केव्हा बदलायचे, पानटपरीवर केव्हा जायचंय, शाळेत किती जायचं, नोकरी केव्हा करायची, द्राक्षबाग केव्हा लावायचा, तो विकायचा केव्हा, अडचण होऊन जाईल. अल्प आयुष्य मानव, अल्पायुष्य मानवी आणि म्हणून राम नाम हे रामबाण अत्यंत प्रभावी असं औषध आहे. राम नाम हे किती रामबाण आहे, किती प्रभावी आहे. आपण पहा, शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराजांनी तो मोठा एक अभंग सांगितलाय. गावंडे सहस्त्र ब्राह्मण तृप्त केलिया भोजन, पुण्यक्षेत्रीचा एकची जाण, सुकृत तितुकेची जोडे. गावंडे सहस्त्र ब्राह्मण याचा काय अर्थ करायचा आहे? गावंडे म्हणजे जास्त शास्त्र अभ्यास नसलेले असे 1,000 ब्राह्मण जेऊ घाला, त्यापेक्षा तीर्थक्षेत्रातला अधिकार संपन्न 1 ब्राह्मण जेऊ घाला. नाथ महाराज म्हटले पुण्य सारखंच आहे. त्याच्यापुढे म्हटले आईशे पुण्यक्षेत्रीचे 10 शतक, तृप्त किलिया पाठक, पाहता सुकृत तितुकेची जोडे. असे अधिकार संपन्न 1,000 ब्राह्मण बरोबर ज्याने वेदच कंठस्थ केले असा एकच वेद पाठक जीव घाला, पुण्य सारखंच आहे. आयशे सहस्त्र वेद पाठक, तृप्त किलिया पंडित, पाहता सुकृत तितुकेची जोडे. 1,000 वेद पाठक जीव घालण्यापेक्षा पंडिताला जीव घातलं, माझ्यासारखा नावाचा नाही. पंडानाम आत्मविषयक बुद्धी ज्यानं झाली, साधना ज्याने केली, तो पंडित एकच जीव घाला, पुण्य सारखंच आहे म्हटले. तैशेची पंडित सहस्त्र एक, तृप्त किलिया संन्यासी देख, तरी ते सुकृत तितुकेची जोडे. संन्यासी म्हणजे ज्याने संन्यास घेतला असा नाही. संन्यासी म्हणजे संन्यासाचा चुकून पैशाला हात लागला तर 3 दिवस शास्त्रानं उपवास सांगितला. कमी माझी आईशी आठवण, पार्था विसरले जयाची अंतकरण,
तो संन्यासी जाण निरंतर. अशा एकच संन्यासी जीव घाला ज्यांनी संन्यास दीक्षा घेतली, भगवी वस्त्र धारण केली आणि दीक्षा घेतली, संन्यास दीक्षा. असा एकच संन्यासी जीव घाला, पुण्य सारखंच आहे म्हटले. आयशे सहस्त्र संन्यासी, आयशे सहस्त्र संन्यासी, गणित एक परमहंशी, पाहता सुकृताशी एक तृप्त केली या. त्याच्यापुढे सांगतात 1000 संन्यासी बरोबर एक परमहंस जीव घातला, पुण्य सारखंच आहे म्हटले. त्याच्यापुढे सांगितलं परमहंसी सहस्त्र गणी, तैशीच ब्रह्मज्ञानाची मांडणी, जोडे सुकृत तृप्त करणी एक ब्रह्मवेत्ता. 1000 परमहंस बरोबर एक ब्रह्मवेत्ता जीव घाला, पुण्य सारखंच आहे. त्याच्यापुढे सांगितलं उपमा देता ब्रह्मवेत्याशी, पाहता ब्रह्मांडी नाही त्याशी, तृप्त केली या ब्रह्मवेत्याशी हरिहर तृप्त. तो ब्रह्मज्ञानी महापुरुष, तो ब्रह्मवेत्ता जर जीव घातला तर भगवान शंकर आणि भगवान महाविष्णूला जीव घातल्याचं पुण्य मिळतं. आता पुढे ऐका. मग असे ब्रह्मवेत्ते 1000 नाही, हजारो जरी जीव घातले तरी एका नामधारकाची बरोबरी करू शकत नाही, असं एकनाथ महाराज म्हटले. ऐसे वेत्ते अपरंपार, नये नामधारका बरोबर, नामधारका सादर पाहे एका जनार्दनी. एवढी भगवंताच्या नामातली ताकद असल्यामुळे निवृत्तीनाथ महाराज आवर्जून सांगतात रामनाम नित्य अखंड पैसे, रामनाम नित्य, रामनाम नित्य अखंड पैसे, दयाचे पुरते सर्व काम, सर्व काम. राम नाम नित्य. एवढा राम नाम हे प्रभावी आहे. आता राम नाम हे प्रभावी आहे म्हणून राम नाम सांगितलं इथपर्यंत आम्हाला कळलं. पण राम नाम हे प्रभावी कशामुळे झालं या तर आपल्याला समजून घ्यायचं, पुढे जायचंय. राम नाम, देवाचं नाम हे एवढं प्रभावी कशामुळे झालंय ती प्रक्रिया आपल्याला समजून घ्यायची. त्याचं कारण भगवंताने काय केलं, देवाला जोडणारे जेवढे इतर मार्ग असतील, इतर उपाय असतील, इतर व्रत वैकल्य असतील, इतर साधनं असतील, त्या साधनातलं सार काढलं आणि आपल्या नामात ठेवलं. त्याच्यामुळे भगवंताचं नाम काय झालं, पॉवरफुल झालं. मग कोणत्या कोणत्या साधनाचं सार भगवंताने काढून आपल्या नावात ठेवलंय त्याची यादी आपण पहा. राजसूयाश्वमेधानाम ज्ञान साध्यात्म वस्तुनः आकृष्य हरिना सर्वास स्थापिता स्वेषु नामसु. काय बोललंय शास्त्र पुराण? शास्त्राने सांगितलंय राजशिवाश्वमेधानाम, राजसू यज्ञाचं सार काढलं, अश्वमेध यज्ञाचं सार काढलं, ज्ञान साध्यात्म वस्तुनः ज्ञान प्राप्तीच्या साधनाचं सार काढलं आणि ते सार देवानं आपल्या नामात ठेवलं. बरं आता मला सांगा, राजसू यज्ञाचं सार काढलंय म्हणजे काय ते 2 लिटर विरजनाचं लोणी काढले काय असतो राजसू यज्ञ? थोडक्यात सांगून मला पुढे जायचंय. राजसू यज्ञ म्हणजे काय असतो ऐका. 100 राजसू यज्ञ झाले की तो माणूस इंद्र होतो, बँकेचा चेअरमन नाही. काय होतो? स्वर्गाचा राजा, देवांचा राजा इंद्र होतो. मग ते यज्ञ कसे असतील ऐका. राजसू यज्ञ कसा असतो? राजसू यज्ञ ज्याला करायचा त्याने एक अश्व घ्यायचा म्हणजे घोडा घ्यायचा, त्याची पूजा करायची आणि पृथ्वी तलावर जेवढे राजे असतील त्या प्रत्येक राज्याच्या सीमेवर जायचंय, त्याला आव्हान करायचंय आणि त्या राजामध्ये हिंमत असेल तर त्याने हा घोडा अडवायचा, युद्ध करायचं आणि ज्याचा घोडा आहे त्याने त्याला हरवायचं, त्याला जिंकायचं आणि त्याला जिंकलंय का आता त्याचं सैन्य आपल्यात मिळवायचं, पुढच्या राज्याला जिंकायला जायचं. असं करत करत पृथ्वी तलावरचे सगळे राजे जिंकायचे आणि मग तो राजसू यज्ञ करायचा. मला सांगा,
पृथ्वी तलावरचे सगळे राजे जिंकायचे, तेव्हा तो एक राजसू यज्ञ होतो. त्याला किती वर्ष लागतील गणित नाही, पण अशा राजसू यज्ञाचं तेज, त्याचं सार भगवंतानं काढलं आणि आपल्या नामात ठेवलं. हे लक्षात घ्या. अश्वमेध यज्ञाचं सार काढलं, आपल्या नामात ठेवलं. ज्ञानप्राप्तीच्या साधनाचं सार काढलं, आपल्या नावात ठेवलं. अजून कुठलं कुठलं सार काढलं आपण पहा. तीर्थकोटी सहस्राणी तीर्थकोटी शतानी च तानी सर्वान्य वाप्नोती विष्णुर्नामानि कीर्तना. तीर्थकोटी सहस्राणी, एक दोन तीर्थ नाही, 1000 कोटी तीर्थांचं भ्रमण. आपण फक्त 4 धाम यात्रा करून येतो, पण इथे शास्त्रानं काय सांगितलं? 1000 कोटी तीर्थांचं भ्रमण, त्याचं सार काढलं, आपल्या नावात ठेवलं. तीर्थकोटी शतानीच, आणि 100 कोटी तीर्थांचं स्नानाचं फल, 1000 कोटी तीर्थांच्या भ्रमणाचं फल आपल्या नामात भगवंतानं ठेवलं. अजून आपण पहा. दान व्रत तपस तीर्थ क्षेत्रादीनांच या स्थिताः शक्तयो देव महताम पापहरा सर्व पापहरा शुभाः. दान असेल, तीर्थ असेल, व्रत असेल, या सगळ्या गोष्टींचं सार भगवंतानं काढलं, आपल्या नामात ठेवलं. आणि म्हणून भगवंताचं नाम इतकं प्रभावी झालं. आणि श्री गुरु निवृत्तीनाथ म्हटले, आता त्या नामाचा जरी जप केला तरी तुमचा उद्धार सहजपणे होऊ शकतो. रामनाम नित्य अखंड चित्ते, रामनाम नित्य अखंड चित्ते, दयाचे पुरते सर्व काम, रामनाम नित्य अखंड चित्ते तयाचे पुरती सर्व काम. राम नामामध्ये एवढं सामर्थ्य आलंय. किती सामर्थ्य आलंय आपण पहा. एकदा भगवान शंकराजवळ गणपती बाप्पा बसलेले आहे आणि सहज भगवान शंकरांनी गणपती बाप्पांचा संवाद सुरू झाला. गणपती बाप्पा म्हटले, पूजेमध्ये प्रथम पूजेचं स्थान मला पाहिजे. गणपती बाप्पांनी विचार केला असेल, सगळ्या जगाचा पप्पा आपलाच पप्पा आहे, त्यामुळे सांगायला काही अडचण नाही. म्हटले गणपती बाप्पा म्हटले असतील, सगळ्या जगाचे पप्पा आपले पप्पा आहे. म्हणून भगवान शंकराला सांगितलं, म्हटले मला पूजेमध्ये प्रथम पूजेचं स्थान पाहिजे. आता हट्टच धरला आणि हट्ट धरल्यानंतर मग भगवान शंकरानेही ते पद त्यांना देण्याचं कबूल केलं. म्हणजे घोषणा करायची तेवढ्यातच कार्तिक स्वामी तिथे गेले. कार्तिक स्वामी म्हटले, असं नाही, मी वडील आहे, तुमचा वडील मुलगा आहे, माझा अधिकार मोठा आहे, ते पद मला पाहिजे. ते पद कुणाला पाहिजे? मला पाहिजे. पूजेमध्ये प्रथम पूजेचा मान मला मिळाला पाहिजे. भांडण सुरू झालं. भगवान महादेव म्हटले, असं करा, तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा. त्या दोघांनाही ब्रह्मदेवाकडे पाठवलं. अरे भगवान ब्रह्मदेवाला सांगितलं, बाबा गणपती बाप्पा म्हणतात प्रथम पूजेचा मान मला मिळाला पाहिजे, कार्तिक स्वामी म्हणतात मला मिळाला पाहिजे. ब्रह्मदेव म्हटले, हे बघा, आता ही मोठ्याची लेकरं, मोठ्या घरातली लेकरं, कसं सोडवायचे भांडण? ब्रह्मदेव डोकं खसवायला लागले, काय करावं बाबा, महादेवाची नुसती देवाची नाही, महादेवाची लेकरं, कसा न्याय द्यायचा? शेवटी भगवान शंकर म्हणाले, आपण वोटिंग मतदान घेऊया. आणि 33 कोटी देवतांना भगवान ब्रह्मदेवानं बोलावून घेतलं आणि सांगितलं, उद्या तुम्हाला मतदान करायचंय. कशासाठी? प्रथम पूजेचा मान गणपती बाप्पांना का कार्तिक स्वामीला, हे ठरवण्यासाठी. म्हटले, असं एवढं महत्वाचं जर मतदान असेल, एवढी महत्वाची निवडणूक असेल, तर देव म्हणाले, आम्ही मतदार नाही, आम्ही उमेदवार आहोत. आता काय करायचं? 33 कोटी देवांनी 33 कोटी फॉर्म भरले. आता मतदान कोणी करायचं? निवडणूक कशी व्हायची? ब्रह्मदेव म्हटले, उलटच झालं, करायला गेलो का आणि काय करावं? ब्रह्मदेव म्हटले, ऐका, आपण असं करू, ब्रह्मांडाची प्रथम प्रदक्षिणा जो करून येईल तो प्रथम पूजेचा मानकरी होईल. सगळ्यांना पटलं ते. आणि मग
आपापल्या वाहनावर आरूढ होऊन निघाले सर्वच. कार्तिक स्वामी आपल्या मयुरावर बसून निघाले, गणपती बाप्पा उंदरावर बसून निघाले आणि रस्त्यात त्यांना नारद महर्षी भेटले. गणपती बाप्पा किविलवाल्या नजरेनं नारद महर्षींकडे बघताय. नारदांना कीव आली. म्हटले गणपती बाप्पा काय प्रकरण आहे? म्हटले असं असं आहे, मला प्रथम पूजेचा मान मिळवायचा आहे, ब्रह्मांडाची प्रदक्षिणा कशी व्हायची, माझं वाहन उंदीर काय करावं? नारद महर्षी म्हटले ऐका, ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करायची. म्हटले बरोबर. ब्रह्मांडापेक्षा मोठं काय आहे? म्हटले सूर्य. तर तो सूर्य ब्रह्मांडाला प्रकाश देतो, ब्रह्मांडाला प्रकाशित करतो. ब्रह्मांडापेक्षा सूर्य मोठा आहे. बर, सूर्यापेक्षा मोठं? म्हटले सुदर्शन. सुदर्शन चक्र मोठं आहे. सुदर्शन चक्राचं एक स्फुल्लिंग म्हणजे सूर्य आहे. छोटीशी ठिणगी म्हणजे काय आहे? सूर्य. सूर्यापेक्षा सुदर्शन मोठा आहे. नारदांनी पुढे विचारलं सुदर्शनापेक्षा मोठं काय आहे? म्हटले सुदर्शनाला धारण करणारा भगवान महाविष्णू देव. बर, नारद महर्षी म्हटले त्या भगवान महाविष्णू पेक्षा मोठं कोण आहे? आता गणपती बाप्पा थांबले. आता काय सांगायचं? म्हटले देवापेक्षा देवाचं नाम मोठं असतं. हे नारदांनी उत्तर दिलं. म्हटले लिहा इथे श्रीराम, पूजा करा, करा त्याला प्रदक्षिणा. झाली का? जा म्हटले ब्रह्मदेवाला सांगा मी अशा हजारो ब्रह्मांडाच्या प्रदक्षिणा करून आलो. गेले ना गणपती बाप्पा ब्रह्मदेवाकडे. अहो म्हटले तुम्ही एकच प्रदक्षिणा सांगितली होती, मी हजारो प्रदक्षिणा करून आलो. म्हटले भगवंताचं नाव हे ब्रह्मांडापेक्षा कितीतरी मोठं आहे. ब्रह्मदेवाला हा युक्तिवाद मान्य करावा लागला आणि गणपती बाप्पांना तेव्हापासून पूजेमध्ये प्रथम पूजेचा मान प्राप्त झाला. श्रीराम नावाची पूजा करून प्रदक्षिणा केली म्हणून सगळी माळ जर जपून गेले असते तर किती मोठा अधिकार मिळाला असता. विठ्ठला श्रीराम नामाची काय ताकद आहे, काय महिमा आहे, काय सामर्थ्य आहे, काय प्रभाव आहे, तो बघायचं आपल्याला पुढे जायचं. पार्वती आई साहेबांचे श्री गुरु महर्षी वामदेव. वामदेव मुनी हे पार्वतीचे गुरु. एकदा पार्वती आई साहेब महर्षी वामदेवांकडे गेल्या. म्हटले गुरुजी मला काहीतरी साधना सांगा. त्यांनी सांगितलं अशा अशा पद्धतीने नित्यनेम करा आणि नित्यनेम झाला की विष्णू सहस्त्रनामाचं पाठ करायचं. म्हटलं काय करायचं? विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करायचा. तेव्हापासून पार्वती देवी नित्यनेम झाला की विष्णू सहस्त्रनाम वाचायच्या आणि नंतर उठायच्या. आणि नेमकी एकादशीचा दुसरा दिवस म्हणजे द्वादशी होती. भगवान शंकर म्हणाले देवी आता आपण जेवण करूया. पार्वती देवी म्हणाली माझा नित्यनेम झालाय पण विष्णू सहस्त्रनामाचा पाठ राहिलाय, तुम्ही जेवण करा मी नंतर जेवण करेल. म्हटले भगवान शंकर मोठ्याने हसले. म्हटले काय माझं नशीब आहे, काय मी भाग्यवान आहे. वैष्णव धर्म पत्नी मला मिळाली की जी पूजा केल्याशिवाय, तुळशीला पाणी घातल्याशिवाय, हरिपाठ म्हटल्याशिवाय, विष्णू सहस्त्रनाम वाचल्याशिवाय जेवत सुद्धा नाही. काय माझं भाग्य आहे. म्हटले पण पार्वती तुला एक सांगू, शॉर्टकट सांगू. म्हटले सांगा. म्हटले विष्णू सहस्त्रनाम वाचायला तरी 15-20 मिनिट लागतात. विष्णूची 1000 नावं, विष्णू सहस्त्रनाम 15-20 मिनिट लागतात. त्यापेक्षा एकदा राम म्हटलं का त्या 1000 नावाचं पुण्य एका राम नावात मिळतं. तू राम म्हण आणि जेवायला बस. म्हटले पार्वती म्हणाली श्रीराम. महादेव म्हणाले हो गया काम, हो गया विष्णू सहस्त्रनाम आणि बसले ना जेवायला. हे बगलेतलं नाही. तुम्ही म्हणाल उगा आपलं काहीतरी करमणूक लावली का? प्रत्येक गोष्टीला मी प्रमाण सांगत आलो. याही गोष्टीचं मी प्रमाण सांगणार आहे. तुम्ही स्कंद पुराण पहा, पद्म पुराण आपण पहा, त्याच्यामध्ये हा विचार किती विस्तारानं सुंदर आलाय आपण पहा. काय बोलले भगवान शंकर? राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने.
हे वरानने, हे पार्वती देवी, सहस्त्रनाम तत्तुल्यम, 1000 विष्णू सहस्त्र, 1000 नामाची, विष्णू सहस्त्र नामाची बरोबरी करणारा, तुलना करणारा एक राम नाम आहे. त्याच्या पुढे भगवान शंकर काय बोलले? म्हटले पार्वती, मला तर त्या राम नामाचा इतकं छंद, इतकं वेग लागलंय, एखादा माणूस जर असा बोलू लागला आणि त्याने काही शब्द उच्चारत असताना त्या शब्दाचं पहिलं अक्षर जर र असेल तर मला असं वाटतं की पुढे आता तो मच म्हणणार आहे काय. म्हणजे इतकी उत्कंठा लागून जाते. त्याला दुसरं काहीतरी बोलायचं असतं, पण त्याच्या तोंडातल्या एखाद्या शब्दाचं अक्षर जर र असेल तर मला वाटतं आता हा पुढे मस म्हणणार आहे की काय, अशी उत्कंठा मला लागून राहते. म्हटले रकारादीनी नामानी शृण्वतो मम पार्वती मन प्रसन्न नामानी शृण्वतो मम पार्वती मन प्रसन्नताम याती राम नामाभिशंकया. आणि म्हणून हे पार्वती, हे महादेवी आई, राम इति उक्त्वा रामेत्युक्त्वा महादेवी भुंक्ष्व सार्धम मयाधुना. राम इति उक्त्वा, राम म्हण आणि माझ्यासोबत जेवायला बस. पार्वतीने राम म्हटलं आणि भगवान शंकराच्या सोबत जेवायला बसली. त्यांचं महाप्रसाद झालं. एकादशीचं पारणं सोडलं. पण पुढे ऐका, पार्वती देवी म्हणाली, प्रभू, म्हणजे 1000 नावाची बरोबरी एकच राम नाम करतोय आणि तुम्ही मला ते सांगितलंय. मग मलाही अशी उत्कंठा लागली की अशी गुणकारी अजून काही नावं असतील का? जसं पूर्वीची माणसं पैसे पोटी ठेवायचे भाऊ. पूर्वी बँका नव्हत्या आणि पूर्वी पैसे असे जर्मलचे, तांब्याचे नव्हते. कशाचे होते? चांदीचे कॉईन. त्याच्याही अगोदर राम राज्यामध्ये सोन्याचे कॉईन असायचे. आता पलीकडे मागे पाठीमागे आपण गेलो तर चांदीचे कॉईन होते. आणि मग बँका नसल्यामुळे ते चांदीची नाणी बांधलेल्या घराच्या भिंतीत ठेवले जायचे आणि घर बांधलं जायचं. आणि मग आता 50-50-100 वर्ष होऊन गेली. आता ते नातवाला पंतूला काही माहिती नाही. त्याला वाटलं आपल्याला आता स्लॅबचा बंगला बांधायचा आहे, RCC कॉलम घेऊन बंगला सुंदर बांधायचा आहे. त्यानं ते घर पाडून टाकलं. पाडता पाडता चांदीची नाणी निघू लागली. एक नाणं सापडलं. त्याला उत्कंठा लागली, अजून पुढचं नाणं केव्हा भेटेल, अजून अशी किती नाणी असतील, किती सगळं घर त्याने उस्तरून काढले. तो नाणी शोधू लागला. तसं पार्वती देवीला 1000 नामाची बरोबरी करणार एक राम नाम मिळालं आणि उत्कंठा वाढत गेली. महादेवा, अजून अशी किती नावं असतील, मला सांगा, मला सांगा. मग भगवान शंकर काय म्हटले ऐका. नामानि रामचंद्रस्य सहस्त्रं तेषु चाधिकं तेषु चात्यंत मुख्यम हि अष्टोत्तरम नामनाम अष्टोत्तरम शतम. म्हटलं तसे भगवान महाविष्णूची त्या रामाची अशी गुणकारी, अत्यंत प्रभावी, अत्यंत रामबाण, तुला फक्त एकच नाव सांगितलं, अशी हजारो नावं आहे. आणि त्या पुढे काय म्हटले अजून ऐका. अशी अत्यंत गुणकारी हजारो नावं आहे. पण त्या हजारो नावांमध्ये अत्यंत 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 गुणकारी, त्याला काय म्हणतात VIP. त्याच्या पुढे काय सचिन भाऊ? VVIP. अशी VVIP 108 नावं आहेत म्हटले. ते तुला सांगू का? भगवान शंकर पार्वतीला म्हटले. मग मी तुम्हाला सांगू का पुढच्या वर्षी ठेवू का आता सांगू? सांगू विठ्ठला विठ्ठला. मग त्या 108 नावांचं काय फल आहे ते एकदा ऐका. भगवान शंकर म्हणाले, पार्वती देवी, त्या 108 नावं जर म्हटली तर त्यांचं काय फल आहे सांगू तुला. यत् फलम सर्व वेदानाम मंत्रानाम जपत प्रिये. हे प्रिये पार्वती ऐक, सर्व वेद, वेद किती आहे? 4. एक वेद समजून घ्यायला 12-12 वर्ष कमी पडतात. 4
समजून घ्यायला 12-48 वर्ष कमी पडतात. आणि भगवान शंकर काय बोलले, त्या चारही वेदातले सर्व मंत्रानाम जपत प्रिये, चारही वेदातले सगळे मंत्र अत्यंत शास्त्र शुद्ध पद्धतीने उच्चारण केल्यानंतर जे पुण्य मिळतं त्याच्या 1 कोटी पट पुण्य त्या 108 नामांच्या उच्चारानं मिळतं. विठ्ठला यत्फलम सर्व वेदानां मंत्राणां जपत प्रिये तत्फलम कोटी गुणितम राम नामैव लभ्यते. बगलीतलं काही सांगणार नाही, तुम्ही ग्रंथ पहा आणि मग मला सांगा. विठ्ठला ती 108 नावं पार्वतीने हट्टच धरला, उत्कंठा लागून गेली, खूप आग्रह करू लागली आणि भगवान शंकर मग सांगू लागले. पहिलं नाव आहे ओम श्रीरामो रामचंद्रश्च रामभद्रश्च शाश्वतः राजीवलोचन श्रीमान राजेंद्रो रघुपुंगवः जानकी वल्लभो जयत्रो जितामित्रो जनार्दनः विश्वामित्र प्रियो दान्तः शरणागतवत्सलः वालिप्रमथनो वाग्मी सत्यवाक् सत्यविक्रमः व्रतफलः सदा हनुमदाश्रयः कौसल्येह खरध्वंसी विराधवद पंडितः विभीषण परित्राता दशग्रीव शिरोहरः सप्तताल प्रभेता हर कोदंड खंडनः जामदग्नि महादर्प दलनस्ताडकांतकृत वेदांत पारो वेदात्मा भवबंधैक भेषजम दूषण त्रिशिरोरिश्च त्रिमूर्तिस् त्रिगुणात्मकः त्रिविक्रमः त्रिलोकात्मा पुण्यचारित्र कीर्तनः त्रिलोकरक्षकः धन्वी दंडकारण्यवासकृत अहिल्या पावनश्चैव पितृभक्तो वरप्रदः जितेन्द्रियो जितक्रोधो जितलोभो जगद्गुरुः वृक्षवानर संघाती चित्रकूट समाश्रयः जयन्तत्राणवरः सुमित्रापुत्र सेवितः सर्वदेवाधिदेवः मृतवानर जीवनः मायामारीच हन्ता च महाभागो महाभुजः सर्वदेव सुतः सौम्यो ब्रह्मण्यो मुनिसत्तमः महायोगी महोदारः सुग्रीव स्थिरराज्यदः सर्वपुण्यादिक फलः स्मृतः सर्वाग नाशनः आदिपुरुषो महापुरुषः परमः पुरुषस्तथा पुण्योदयो महासारः पुराण पुरुषोत्तमः स्मितवक्त्रो मितभाषी पूर्वभाषी च राघवः अनंत गुण गंभीरो धीरोदात्त गुणोत्तरः माया मानुष चारित्रो महादेवादिपूजितः सेतुकृत जितवारीशः सर्वतीर्थमयो हरिः श्यामांगः सुंदरः शूरः पीतवासा धनुरः सर्वयज्ञाधिपो यज्ञो जरामरणवर्जितः शिवलिंग प्रतिष्ठाता सर्वागगन वर्जितः परमात्मा परब्रह्म सच्चिदानंद विग्रहः परम ज्योति परम धाम पराकाशः परात्परः परेश पारगः पारः सर्वभूतात्मकः आणि 108 नंबरचं नाव आहे शिवः. मुद्दा असा आहे, ही 108 नावं भगवान शंकराने 1000 नावांची तुलना करणारं एक राम नाम आहे. आणि भगवान शंकर म्हणाले अशी हजारो नावं आहे आणि त्याच्यामध्ये व्ही 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 आय पी, असं किती VIP करायचं. अनंत 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 पटीने अत्यंत मुख्य असलेली 108 नावं आहे. आणि ती 108 नावं म्हटली की वेद, चारही वेदांचे मंत्र आपण शास्त्र शुद्ध पद्धतीने जपल्यानंतर जे पुण्य मिळतं त्याच्या 1 कोटी पट अधिक पुण्य फल या 108 नावांनी मिळतं.
आणि म्हणून श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज रामनामाची ही शक्ती असल्यामुळे आवर्जून आपल्याला सांगतात रामनाम नित्य खंड पैसे राम नाम नित्य खंड पैसे तया तयाचे पुरती सर्व रामनाम नित्य खंड पैसे तयाचे पुरती सर्व काम. आपण पहा रामनामाचं किती सामर्थ्य आहे ते आपण पाहिलं. पण तो रामनामाचा जप करत असताना कसा केला पाहिजे ते सांगून आपल्याला सेवा पूर्ण करायची. कारण माणसं जप करायचा माळ जपायची असं म्हणतात, पण नेमकी कशी जपायची याचंही शास्त्र आहे. प्रत्येक गोष्टीला काय आहे शास्त्र आहे. शास्त्राने सांगितलं तुळशीची माळ असली पाहिजे, शैव असतील तर रुद्राक्षाची माळ असली पाहिजे, लक्ष्मीचे भक्त असतील तर कमल गड्डा म्हणतात त्याची एक माळ मिळते. तेव्हा वैष्णव असतील तर तुळशीची माळ असली पाहिजे. त्या तुळशीच्या माळेमध्ये 108 मणी असले पाहिजे. आणि माळ जपत असताना करंगळी आणि अंगठ्याजवळचं बोट बाजूला काढून या 3 बोटांनी माळ जप केली पाहिजे. दुसरा नियम असा, माळ ही जे गोमुख नावाचं वस्त्र मिळतं त्या वस्त्रामध्ये टाकून म्हणजे माळ झाकून जप केला पाहिजे. मग आता विचार करा, जर तुळशीची माळ झाकून जप करायचा असतो तर मग झालेला जप सांगता येईल का? नाही ना. ज्या माळेवर जप करायचा ती माळ सुद्धा उघडी ठेवायची नाही, शास्त्राने सांगितलं झाकायची. मग केलेला जप सांगता येईल का? ज्ञानोबराय बोलले ना, नाना कृषी वळू आपुले पांघर विजे पेरिले तैसे झाकी वहिले दान पुण्य. बर गोमुखामध्ये त्या वस्त्राच्या आतमध्ये जपायची. जप करत असताना आता काही माणसं माळ नसल्यामुळे हाताच्या कांड्यावर वगैरे असं जप करतात. काही माणसं जप करत असताना मेरुमणी आला की तसंच पुढे जातात. मग शास्त्रानं त्याचं कारण सांगितलं. शास्त्रानं त्याचं कारण असं सांगितलं, तसंच पुढे गेलं तर शास्त्रानं सांगितलं फल मिळत नाही. बोटावर जर जप केलं तर काय होतं, शास्त्र काय सांगते आपल्याला आपण पहा. अंगुलग्रेच यज्जप्तम मेरुलंघनात पर्वसंधीषु यज्जप्तम तत्सर्वम निष्फलम भवे. म्हणून मेरुमण्याच्या पुढे जायचं नाही. मेरुमण्यापर्यंत आला की माळ अशी पलटून घ्यायची, क्लॉकवाईज. घड्याळाची दिशा आपण प्रदक्षिणा करतो ना, अशी पलटून घ्यायची. पुन्हा मेरुमण्यापासून सुरुवात करायची, पुन्हा मेरुमण्यापर्यंत यायचं, बदलून घ्यायची. बरं, जप करत असताना शास्त्रानं सांगितलं आता तुमची जप संख्या 1000 असेल, 2000 असेल, 1100 असेल, 11 माळीचा जप असेल, 21 माळीचा काय, 51 माळीचा जप असेल, काय जप करायचा तो झाला. आता माणसं लगेच उठतात की नाही? असंच असतं ना, जप झाल्यावर उठायचं असतं ना, नाही उठायचं नसतं. आमच्या सुभाषराव म्हणतात उठायचंच नाही, बसलं उठायचं. जप झाल्यानंतर पारायण असेल, पूजा असेल, अनुष्ठान असेल, जप असेल, ध्यान असेल, माणसं उठतात आणि चालू लागतात. शास्त्रानं सांगितलंय आसन, आसनाच्या खाली जमीन, त्या जमिनीवर त्या जमिनीची जी माती आहे ती माती या बोटाने अशी कपाळाला ललाटे तिलकाकृतीम अशी लावा. ओम इंद्राय नमः असं म्हणा आणि मग मांडी मोडा. आता आसनाच्या वरून खाली उतरू शकता तुम्ही. आता तुमचं पुण्य तुम्हालाच राहील, अन्यथा तुमचं पुण्य इंद्राच्या खात्यावर जमा होत. तुम्ही म्हणाला आमच्या घरामध्ये बंगला आहे, फरशी आहे, आसनाच्या खाली माती कुठे? मग शास्त्रानं सांगितलं पुढून थोडस आसन उचला, त्या आसनाच्या खाली थोडस पाणी टाका, या बोटाने ते पाणी 3 वेळा डोळ्याला लावा. असं 3 वेळा डोळ्याला लावा. 4थ्या वेळेला ते कपाळाला लावा. ओम इंद्राय नमः असं म्हणा. आता तुम्ही मांडी मोडून आसनाच्या खाली उतरू शकता. आता तुमचं पुण्य इंद्रदेव घेऊ शकत नाही. विठाला आता हे सगळं खरं आहे का? त्याचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला. यस्मिन स्थाने जपं कुर्यात, ज्या स्थानी तुम्ही जप केलाय, यस्मिन स्थाने जपं कुर्यात धरे शक्रो न तत्फलम.
मग तस्मिन मृदा लक्ष्म कुर्वीत ललाटे तिलका कृतिम, हे झालं त्याचं प्रमाण. विठाला झाल्यानंतर उठायचं कसं, काय करायचं सगळं सांगितलं. आता आसन कोणतं घ्यायचं बसायला तेवढं सांगतो, सेवा पूर्ण करतो. तुम्ही म्हणाल तेवढं सांगतो सेवा पूर्ण करतो, हे तासाभरापासून हेच ऐकत आलोय आम्ही. मग का काकड्यापर्यंत जोडून घेत विठ्ठला. बहुतेक माणसं सुती वस्त्र वापरतात. सुती वस्त्र रोज धुवावं लागतं. सुती आसन माणसं रोज धुतात का? आमची आसनं धुवायची म्हणजे सणावारालाच, ते पण लक्षात राहिलं तर. नाही तर धुतलेली असतात का? नसतात धुत, रोज धुवायची असतात. बर, रोज धुतली तरी शास्त्राने सांगितलं सुती आसन चालत नाही. म्हटले मग आता काही माणसं म्हणतात काय करायचं बसायला, जमिनीवरच बसतात आणि पूजा करतात, जमिनीवरच बसतात आणि जप करतात. मग शास्त्राने सांगितलं धरण्याम दुःख संभूतीर दुर्भाग्यम दारुजासने वंशासने दारिद्र्यस्यात् पाशासने व्याधी पीडनम तृणासने यशोहानी पल्लवे चित्त विभ्रमः. विठ्ठल विठ्ठल. याचा अर्थ समजला, पुढे चालू का समजला असेल तर सांगू. याचा अर्थ असा झाला धरण्याम दुःख संभूतीर, जमिनीवर बसून जर तुम्ही जप करत असाल दुःख प्राप्त होतं. धरण्याम दुःख संभूतीर, बसायला आसन घेतलं पाहिजे. बर, पुढे दुर्भाग्यम दारुजासने. दारुजासने म्हणजे लाकडाचं आसन असेल, पाट असेल, त्याला आपण पिढ म्हणतो, पाट म्हणतो नाही का. त्या लाकडी आसनावर बसून जप करताय का, दुर्भाग्यम, दुर्भाग्य प्राप्त होतं. म्हणून त्या पाटावर आसन असलं पाहिजे, डायरेक्ट पाटावर नाही. पाटावर काय असलं पाहिजे, आसन असलं पाहिजे. बरं, अजून पुढे काय सांगितलं, वंशासने दारिद्र्यस्यात्. वंशासने म्हणजे बांबूचं जर आसन असेल, बांबूच्या चटाया असतात पा, ते चटायाचं आसन असेल तर दारिद्र्यस्यात्, मनुष्य दरिद्री होतो. वंशासने दारिद्र्यस्यात्. पाशासने व्याधी पीडनम. पाषाण, दगडावर बसून जप करताय का, व्याधी, रोग लागतो. व्याधी पीडनम. तृणासने यशोहानी. गवताचं आसन असेल तर यश कीर्तीची हानी होते. आणि जशा पत्रावळ्या पानाच्या असतात झाडाच्या, तसं झाडाच्या पानांचं आसन असेल तर पल्लवे चित्त विभ्रमः, चित्त भ्रमिष्ट होतं. त्या पानाच्या आसनावर बसलं तर मग कोणत्या आसनावर बसायचं. विठ्ठला आणि म्हणून शास्त्रानं सांगितलंय सर्वात उत्तम असेल तर दर्भासन. तसं तर भगवान श्रीकृष्ण 6व्या अध्यायामध्ये बोलले चैलाजिन कुशोत्तरम नाही का. काही विचार सांगत असताना शास्त्रानं काही ठिकाणी हरणाचं कातड सांगितलं. आता हरणाचं कातड आणि जप करायला घ्या हे बोलणं सुद्धा काय आहे, पाप आहे. वाघाच्या कातड्यावर बसून जप करा हे बोलणं सुद्धा काय आहे, चूक आहे. पण शास्त्रानं असं सांगितलंय की हरणाचं कातड हे ब्रह्मचारी व्यक्तीनं वापरावं, वाघाचं कातड गृहस्थी व्यक्तीनं वापरावं, आणि बांबूचं आसन हे वानप्रस्थी व्यक्तीनं वापरावं. पण आता ती असणं शक्य आहे का, हरणाचं वाघाचं? ते शक्य नाही. म्हटले मग दर्भासन सांगितलं. दर्भ म्हणजे कुशासन. कुश नावाचं गवतच. इतर गवताची आसनं असतील तर यश कीर्तीची हानी होते, इतर गवताचं आसन चालत नाही. पण कुश नावाचं गवत आहे. जसं आपण ते पित्र करत असताना पितृतिथीला ब्राह्मण ते कुश आणतात आणि बोटामध्ये अंगठी करतात त्याची, त्याला कुश म्हणतात. त्याला दर्भ म्हणतात, त्यालाच कुश म्हणतात. त्याला दर्भासन म्हणा किंवा कुशासन म्हणा. ते कुशासन सर्वात उत्तम आसन आहे. आता वरती बोट करा, जप करायला किती लोकांकडे कुशासन आहे? म्हणजे आतापर्यंत आमचं सगळं जप विठ्ठला विठ्ठला
अजून सांगतो ऐका, नाही तर घोटाळा होईल. इथंच कीर्तन सोडून दिलं तर. दर्भासन सर्वात श्रेष्ठ आहे, पण स्त्रियांनी वापरायला शास्त्रानं बंदी घातली. दर्भासनावर स्त्रियांनी बसता कामा नाही, पुरुषांनीच बसायचं. तुम्ही म्हणाल समान नागरी कायदा, इथे समान हक्क चालणार नाही. हा तुम्ही नोकरीमध्ये मागा, तुम्ही इलेक्शन मध्ये मागा, पण इथे शास्त्र म्हणतं इथं नाही. स्त्रियांना दर्भासनावर बसायला शास्त्रानं परवानगी दिलेली नाही. मग स्त्रियांनी काय करायचं? उलनचं आसन वापरायचं. उलनचं आसन असेल त्यामध्ये पिवळ्या रंगाचं, लाल रंगाचं आसन असेल तर देवीची साधना करण्यासाठी, हनुमंतरायाची साधना करण्यासाठी लाल रंगाचं आसन चालतं. आणि सर्व देवांची साधना करण्यासाठी सर्व समावेशक पिवळ्या रंगाचं उलनचं, पण ते असं बनावट नको, प्युअर उलनचं आसन असेल पिवळ्या रंगाचं, ते सर्व मान्य आहे. आणि शक्यतो होता होईल तेवढं कुशासन, दर्भासन जर वापरलं तर कुठलाही दोष आपल्याला लागत नाही. आता दर्भासनाचा नियम सांगतो, दर्भासनाचा प्रभाव सांगतो तुम्हाला. दर्भासनावर साधना लवकर सिद्ध होते. दर्भासनावर साधना लवकर सिद्ध होते. आमच्या नामदेवराय आहे बघा, नामदेवरायांनी बरोबर मिळवलं. मी गरुडेश्वरला घेतलं होतं. गरुडेश्वरला जर गेलात तिथे दर्भासनं खूप मिळतात, तिथे सुंदर बनवलेली असतात, तिथून आणलं गेले. तर तेव्हा दर्भासनावर बसून अशा पद्धतीचा सुंदर जप जर आपण केला तर आपल्या मनातील सर्व संकल्प, सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि आपला उद्धार होऊ शकतो. रामनाम नित्य अखंड पैचित्ती, तयाचे पुरती मनोरथ. विठोबार चिंतन करू शकलो. पुढील वर्षी हाच अभंग घेण्याची मला आठवण द्या. पुढे थोडंसं पहिल्या चरणामध्ये सरकण्याचा आपण प्रयत्न करूया. पुढचं चिंतन, आज पहिलं चरण सुद्धा पूर्ण झालेलं नाही, फक्त रामनामाचा महिमा आपण पाहू शकलो, तोही अजून झालेला नाही. पुढे भरपूर महिमा शिल्लक आहे. पुन्हा योग आला तर या अभंगाचं चिंतन आपल्याला करता येईल. राम राम नामे तुटती संसार, नाही त्या इरझर योनी माळे. हरिध्यान आम्हा हाची मंत्र थोर, न करी विचार अन्य शास्त्री. निवृत्ती अखंड जपतसे नाम, हृदयीस प्रेम मूर्ती त्याची. राम राम नामे तुटते संसार, नाही त्या इरझर योनी माळे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज राया
साठी वारकरी संप्रदायाचे एक मान्यवर गायन महर्षी हरिभक्तीपरायण आमचे नवनाथ महाराज आहेत, चे अमोल महाराज आहेत, सगळी वारकरी शिक्षण संस्था यांचे पाचोरेकर आहे, यांचे शिंदवडकर आहे, सगळे यांचे भाऊ बसले पाठीमागे. आणि कीर्तन धोन गव्हाणवाडीमध्ये म्हटलं की माझं सर्वात लाडकं गाव, शिरवड्यानंतर लाडकं गाव म्हणजे धोन गव्हाणवाडी. म्हणत बाबा मग शिंदवड करू मी तुमचं काय, तसं शिंदवड आहे आमचं लाडकंच आहे, पण भाऊ धोन गव्हाणवाडी कीर्तनाच्या स्टेजवरून बोलतोय, खोटं बोलायचं नाही, धोन गव्हाणवाडी माझी खरंच लाडकी आहे. त्याचं कारण पहिल्या दिवशीच मंडप भरला की नाही, टाळे केव्हा वाजवलं, तर पहिल्या दिवशी मंडप भरत नाही महाराज, पहिल्या दिवशी मंडप भरला. अजून सांगू धोन गव्हाणवाडी लाडकी असण्याचं, अहो मी म्हणेल यात नवल नाही. आपल्या दिंडीमध्ये 50 गावचे वारकरी असतात, 50च्या 50 गावचे वारकरी सांगतील निवृत्तीनाथाच्या पालखी सोहळ्यामध्ये आणि आषाढ वारीच्या पायी दिंडीमध्ये सर्वात जास्त उपस्थिती कोणत्या गावची? अहो झोपेतून वारकरी सांगतात धोन गव्हाणवाडी, झोपेतून. बर, फक्त एकदा काय झालं, सुनीलच्या त्या ट्रक मध्ये माणसं बसली आणि काहीतरी पालखी थोडीशी पुढे आली. अरे मावशी म्हटल्या, नाही रे बाबा म्हटले, अशी आपरी वारी आम्ही करत नाही, त्या गंगा तळ्यावर जो सोडतो म्हटले, पाठीमागे अर्धा किलोमीटर राहिलं ती वारी आपरी होईल म्हटले. सगळी माणसं निवृत्तीनाथाच्या मंदिरात जवळच सोडली, निवृत्तीनाथाचं दर्शन घेऊन मग पायी वारीमध्ये. म्हणजे निवृत्तीनाथाच्या समाधीला हात लावून स्पर्श करून निवृत्तीनाथाची समाधी ते चंद्रभागा, म्हणजे त्याच्यामध्ये थोडी सुद्धा चिटिंग, थोडं सुद्धा चालणं बुडवणं आणि मग वारी करणं हे धोन गव्हाणवाडीकरांनी कधीच केलं नाही, कधीच केलं नाही. आणि म्हणून शिरवड्यानंतर लाडकं गाव म्हणजे आपली धोन गव्हाणवाडी. बरं भाऊ, नुसते माणसं हजर राहतात असं नाही हो, सर्वात जास्त अन्नदानाची सेवा जास्त भाविक कुठली माणसं करतात? पत्रिका वाचत तुम्ही, धोन चहा पाण्याची व्यवस्था असेल, पाण्याच्या टँकरची सेवा असेल, अन्नदानाची सेवा असेल. आमचे पाचोरेकर सुद्धा काही माहिती नाही, आमच्या शिंदवडकर भाऊचे दरवर्षी अन्नदान असतं, दरवर्षी. पण जास्त संख्येनं माणसं जर कुठले असतील, सगळं. अहो निवृत्तीनाथाचं म्हटलं, आमचे ट्रस्टी म्हटले बाबा चांदीचं रथ, अरे म्हटलं आमच्या धोन गव्हाणवाडी सारखी अशी 25 गावं एकत्र आली ना, रथ झाला म्हटलं. चांदीचा रथ असेल, निवृत्तीनाथाचं मंदिर असेल, या सगळ्या कामाला दरवर्षी अगदी भरभरून योगदान धोन गव्हाणवाडीकर देतात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खरं तर या ठिकाणी आमचे नवनाथ महाराज आहे, अमोल महाराज ना, कुलदीप महाराज, वारकरी शिक्षण संस्था कुठली? नस्तनपूरची. वा, खरं तर आपल्या मुलांना हे वारकरी शिक्षण देण्याची आज गरज आहे. त्याचं कारण गावोगावी भजनी मंडळ संपत चाललंय. आता हे आमचे दादा, आता थकले माणूस खाली बसणारच ना, पण थकल्यानंतर पुढचं भजनी मंडळ तयार झालं पाहिजे ना. माणूस थकत थकत चालतो, उद्या मी थकणार, अजून माणसं थकत थकत. पुढची भविष्यातली पिढी भजनी मंडळासाठी काय झाली पाहिजे? तयार झाली पाहिजे. वारकरी संप्रदायाचं उद्याचं हे काय आहे? भविष्य आहे. विठाला विठाला झालेली सेवा श्री गुरु निवृत्तीनाथांच्या भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणारविंदी समर्पित करून सेवेला पूर्ण. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय